नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहे. आज तुम्हाला बरेच दिवसानंतर मी व्हिडिओ घेऊन येत आहे. आज तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे, तर आपल्याकडे हे 32 छातीच्या मापाचं हे ब्लॅक कलरचं जे ब्लाऊज दिसतं आहे, ते 32 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. आणि ते ब्लाऊज फुल प्रिन्समध्ये शिवलेलं आहे, पण त्यांना आपल्याला वन टक्समध्ये ब्लाऊज पाहिजे आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्क्रिप्ट न करता अगदी छान असा शिकवणार आहे मी. आणि पूर्ण व्हिडिओ आपण अस्तरवर करणार आहोत आज. त्याची जी कटिंग आहे ती पूर्ण अस्तरवर करणार आहोत. त्याच्या आधी हे तुम्हाला हे ब्लॅक ब्लाऊज दाखवून देत आहे. हे बघा, हे जे ब्लॅक ब्लाऊज आहे, हे फुल प्रिन्स ब्लाऊज आहे. फुल प्रिन्सचं ब्लाऊज आहे आणि आपल्याला याला वन टक्समध्ये शिवायचं आहे. आता पुढे मी तुम्हाला आता कसं माप घ्यायचं, काय घ्यायचं पूर्ण दाखवत आहे. पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पुढे बघा. सगळ्यात आधी आपल्याला उंची घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची घेणार आहोत आपण. सगळ्यात आधी उंची मोजणार आहोत. बघा, या ठिकाणी मी अस्तर घेतला आहे. हा पीस आहे, हा बाजूला ठेवणार आहे. आणि आपण इथे अस्तर घेतलेला आहे. हे अस्तरवर आपण आता इथे पीस तुम्हाला घडी दाखवत आहे. हे बघा, ही पीसाची घडी आहे. हे बघा अशी. तर तुम्हाला हे बघा, ही अशी. तर इकडे ही बंद बाजू आहे. तर तुमच्यासाठी मी हा पीस असा ठेवत आहे. बघा, या ठिकाणी हा असा ठेवला आहे. इकडे घडी आहे. ह्या ठिकाणी घडीची बाजू घेतलेली आहे आपण. हे बघा, या ठिकाणी घडी घेतलेली आहे. आणि इथे तुम्हाला पूर्ण स्क्रीनवर दिसतच असेल. तर ह्या ठिकाणी आपली ही घडीची बाजू आहे. ही बघा, घडीची बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. आणि ही कशी करायची तुम्हाला ते मी पूर्ण याच्यात दाखवत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत नसेल तर बरं, असं ठेवत आहे मी. आणि आता पूर्ण व्हिडिओ दिसेल तुम्हाला. बघा, तर ह्या ठिकाणी आपल्याला आता उंची घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची किती आहे ते घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण आता इथे उंची मोजणार आहोत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी उंची याची 12.5 आली आहे. आणि त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. म्हणजे 12.5 अधिक 13.5. तुमचं कोणतंही ब्लाऊजची तसं घेत चला. हे बघा, इथे 12.5 अधिक त्याच्यात 1 इंच म्हणजे ही 13.5 आपण इथे उंची घेतलेली आहे. आता हे ब्लाऊज हे 13.5 आपण इथे घेऊन घेतलेलं आहे. उंची 12.5 अधिक 13.5. याचं छाती किती आहे, आपल्याला पुढचं माप कसं बघायचं. तर आपल्याला ह्या छातीवरनं आपल्याला त्याचं जे आहे त्याचा गळा बघा, खूप मोठा गळा आहे. हा इतका मोठा गळा आहे त्याचा. डायरेक्ट ही जी पाट आहे ही अगदी त्यांनी 2.5 इंचाचीच ठेवलेली आहे. आणि मोठा गळा उतरू नये म्हणून लहान लहान ब्लाऊज जे असतात, लहान मापांचे जे 28, 30, 32, त्यांचे शोल्डर खूप उतरतात. तर बघा, या आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आज उतरणार नाही. हे बघा, 32 छातीच्या मापाचं ब्लाऊज. छाती 32 आहे. कमरघेर हा 26 आहे. छाती 32 आहे. 32 साठी आपल्याला इथे त्याचं जे खांदा आहे तो आपल्याला इथे बघा 4 इंच घ्यायचा आहे. आपण इथे 4 इंच खांदा घेतलेला आहे. आणि मोंढा जो घेतलेला आहे आपण या ठिकाणी बघा, मोंढा जो आहे तो 5 इंच घेतलेला आहे. या ठिकाणी आपण इथे 5 इंच घेतलेला आहे. मी तुम्हाला म्हटलीच की 32चं माप आहे, 32 छातीचं माप आहे. तुम्हाला कायम मी सांगत असते की तुम्हाला जर चतुर्थांश करता येत नसेल तर हा असा टेप ठेवायचा आहे. बघा, अशा पद्धतीने 16, 16 दुने 32 आणि हा 8. 8 आणि आपल्याला 2 इंच मिळवायचं आहे. 8 आणि 2 इंच म्हणजे इथे 8 आणि 2 इंच. इथे 8 आलेला आहे. आणि 8 आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी 2 इंच मिळवायचं आहे. बघा, इथे 2 इंच मिळवलेलं आहे. मी प्रत्येक वेळेस सांगते की इथे तुमचं अंतर जर 10 असेल तर इथे अंतर तुम्हाला, इथलं अंतर जे आहे ते 9 घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी अंतर तुम्हाला इथे 9 घ्यायचं आहे. आणि ही लाईन ओढून घ्यायची आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा. आणि हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता तुम्हाला बघा, ह्या ठिकाणी मोंढा कसा करायचा. मोंढ्याला हे अंतर आपण इथे 1 इंचावर इथे खूण करून घ्यायचे आहे.
आणि ह्या अंतराचा मध्य काढायचा. म्हणजे हे जे अंतर आहे, आता ही लाईन तुम्हाला ओढून देते मी, हे अंतराचा आपण इथे मध्य काढायचा आणि इथे एक खूण करायची. परत एकदा ह्या 5चा मध्य येतो 2.5, हे अंतर 5 आलं, त्याचा मध्य 2.5. तर ह्या ठिकाणी पण एक खूण केलेली आहे, इथे केलेली आहे आणि हा मागचा भाग आपला तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला मी ब्लाऊज मागच्या भागाची कटिंग दाखवलेली आहे. ह्या ठिकाणी आपण मात्र 3 इंचावर खूण केलेली आहे. ह्या ठिकाणी 3 इंच आणि यांचा जो गळा आहे, तर ह्या ब्लाऊजचा जो गळा आहे खूप मोठा आहे. तुम्हाला म्हटलीच की ही पाठीचं अंतर त्यांनी किती घेतलं आहे हे दाखवत आहे. आता हा गळा कसा मोजायचा, तर हे अंतर जे आहे, हे बघा, हे 2 इंच 2.5 इंच आहे. तर याच्यात अर्धा इंच मिळवायचा आणि ह्या ठिकाणी 3 इंचावर इथे खूण करायची. हे बघा, ह्या ठिकाणी 3 इंच घ्यायचा. तुम्हाला वरून जर गळा मोजता येत नसेल तर खालूनही अशा पद्धतीने गळा मोजू शकतात. या ठिकाणी 2.5 इंच घेतलेला आहे, या ठिकाणी 2.5 घेऊन आपण ह्या ठिकाणी एक लाईन ओढून घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आपण ही लाईन ओढून घेतलेली आहे आणि ह्या बघा, ह्या ठिकाणी असा कर्व आकार देऊन घेतला आहे. हे इथून अर्धा इंच वरती घेऊन आणि हा कर्व आकार. तर हा झाला मागचा भाग. आता तुम्हाला पुढचा भाग कसा काढायचा, तर हे छोटं मापाचं ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी आता हा मागचा भाग आपण आता कटिंग करून घेणार आहोत. हा बघा, हा मागचा भाग आपण कटिंग केलेला आहे. हा मागचा भाग आपला कटिंग झालेला आहे. 80 सेंटीमीटर अस्तर घेतलेला आहे आणि मागचा भाग आपला कटिंग झालेला आहे. हे बघा, असं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर ह्या ठिकाणी बघा, आता आपल्याला हा पीस उरलेला आहे आपला आणि यांची बाही छोटीच घ्यायची आहे. बघा, हा आपलं पुढचा भाग तयार झालेला आहे. या ठिकाणी आपण इथे ठेवणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे ठेवून घेतलेला आहे. आपला जो पीस उरलेला आहे त्याच्यात आपल्याला आज 1 टक्समधलं ब्लाऊज शिकायचं आहे. त्याच्यासाठी बघा, या ठिकाणी आपण इथे ठेवून घेतलेलं आहे आणि ठेवल्यानंतर हे खालचे पदर एकसारखे करून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी इथे एक लाईन अशा पद्धतीने आपण इथे परत तर आपण हे जे कटिंग होतं हे अशा पद्धतीने खाली आखून घेतलेलं आहे. आपण ह्या ठिकाणी आखलेलं आहे. हे असंच असं आपण इथे आखून घेतलेलं आहे. बघा, ह्या ठिकाणी आपण हे आखून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे उचलून घेणार आहोत. उचलून घेतल्यानंतर बघा, ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपण इथे 5 इंच अंतर घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आणि ह्या ठिकाणी आपण इथे 1 इंच घेऊन आणि ह्या ठिकाणी आपण एक आकार देऊन घेणार आहोत. बघा, आपला आधीचा आकार हा आहे आणि आता हा पुढच्या गळ्याचा आकार झालेला आहे. या ठिकाणी आपण परत आता इथे 3 इंचावर अंतर करून घेणार आहोत आणि पुढचा गळा किती आहे बघा, अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असते. ह्या ठिकाणी पुढचा गळा आपला हा 6 इंच आहे. हा आपण इथे 6 इंच बघा, ह्या ठिकाणी इथे 6 इंच आणि ह्या ठिकाणी 2.5 इंच अंतर घेऊन आपण ह्या ठिकाणी 2.5 आणि हा भाग असा. तर हा इथे गळा आपण हा पुढचा गळा आखून घेतलेला आहे. आता बघा, हा पुढचा भाग झालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला इथे बघा, ह्या ठिकाणी आपल्याला इथे 2 इंच वाढवायचं आहे. 2 इंच वाढवलं, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच वाढवायचं आहे. इथे अर्धा इंच वाढवल्यानंतर आपल्याला, तर ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि ह्या ठिकाणी, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. बघा, ही लाईन ओढून घेतलेली आहे.
अगदी सोप्या पद्धतीचं ह्या ठिकाणी परत आपल्याला बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी आपल्याला 1 इंच, ह्या ठिकाणी 1 इंच. तर अशा पद्धतीने आपण इथे हे आकृती अशी तयार केलेली आहे आपली ही पुढचा भाग. तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे 3.5 इंच अंतरावर इथे हा 3.5 आणि वरती 3.5 ते 4 इंच अंतरापर्यंत आपण इथे पॉइंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे 1 इंच खाली घेतलेला आहेच. ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपण ह्या ठिकाणी अशी एक लाईन ओढून घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी पण एक लाईन ओढून घेतलेली आहे. तर आपल्याला बघा हा टक्स कसा घ्यायचा आहे, ह्या ठिकाणी 1 इंच आणि ह्या ठिकाणी 1 इंच आणि हा बघा अशा पद्धतीने हे ब्लाऊजचं 1 टक्स ब्लाऊजची कटिंग आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी 3.5 इंच अंतरावर घेऊन आणि आपण हा परत एक टक्स घेऊ शकतो 5.5 इंच अंतरावर. अशा पद्धतीने आपली ही फुल प्रिन्समध्ये आपली 1 टक्स कटिंग झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेली आहे बघा. हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण व्हिडिओ पूर्ण कटिंग झालेली आहे. तुम्हाला जर समजली नसेल तर जरूर मला एक कमेंट करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला. खूप जणी व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही. लाईक केल्याने मला उत्साह येईल आणि मी तुम्हाला शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहणार आहे. अशा पद्धतीने आपली ही फुल प्रिंटची कटिंग, आपली फुल प्रिंटचं ब्लाऊजची हे झालेली आहे. फुल प्रिंट्स नाही 1 टक्स, सॉरी माझ्याकडनं फुल प्रिंट्स बोललं गेलं आहे. 1 टक्स ब्लाऊज कटिंग झालेली आहे. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हा मागचा भाग झाला आहे, हा पुढचा भाग झालेला आहे आणि 1 टक्स ब्लाऊज कटिंग अगदी. आणि ह्या ठिकाणी आपण इथे टक्स बघा, ह्या ठिकाणी आपण इथे टक्स घेणार आहोत. टक्स घेतल्यानंतर हा छान असा पप येतो बघा, खूप सुंदर असा पप येतो. आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपण इथे आल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊजची. तर आता तुम्ही म्हणाल याचं हे शिकवलं आम्हाला पण बाही शिकवली नाही. ह्या ठिकाणी 1 इंच, ह्या ठिकाणी 1 इंच आणि वरती 3.5 ते 4 इंच हे अंतर आपण इथे 3.5 ते 4 इंच. तर आता आपला हा कपडा उरलेला आहे. आता आपल्याला बाही घ्यायची आहे. तर बाही जर घ्यायची असेल तर ह्या ठिकाणी बघा हा कपडा आपण असा वाळून घेतलेला आहे. वाळल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला आता त्याची बाही त्यांनी छोटीच सांगितलेली आहे. हे बघा खूप छोटी बाही आहे ही, इतकी छोटी बाही आहे ती 2.5 इंचाची बाही आहे. तर 2.5 इंचाची जर बाही घ्यायची असेल तर कमीत कमी आपल्याला इथे 4 इंच अंतर घेतलेलं आहे आपण. या ठिकाणी आपण हे अंतर 4 इंच आणि ही घडी जेवढी अस्तरची होती तेवढी घेतली. साधारण याला आपल्याला 7.5 इंचाचं आपल्याला हे अंतर लागणार आहे. हे 7.5 इंचाचं ही जी बाही आहे ही बघा, ही 4 इंच घेतलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला 2.5 इंच घेतलेलं आहे आपण. हे जे अंतर आहे हे 2.5 इंच अंतर घेतलेलं आहे बघा. इथे 2.5 इंचावर आपण इथे खूण केली. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी दंडघेर मोजणार आहोत बघा. हा दंडघेर किती आहे तो बघायचा आपल्याला. आणि दंडघेर इथे 6 आलेला आहे. 6 मध्ये आपल्याला 2 इंच 1.5 इंच आपण इथे 6 आला, त्याच्यात 1 इंच मिळवला आणि इथे हे बघा ह्या अशात इथे तिरपी रेष मारली. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी परत अजून 1 इंच अंतरावर तिरपी रेष. तर ह्या अंतराचा आपल्याला मध्य काढायचा बघा. ह्या ठिकाणी हा मध्य आलेला आहे आणि हा मध्य हा वरपर्यंत घ्यायचा. हा जेवढा आला तेवढाच इथे घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या अंतराचा मध्यभाग काढायचा बघा. ह्या अंतराचा आपल्याला मध्य काढायचा आहे हा. आणि मध्य काढल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बघा अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा आहे. अगदी छान, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही दाखवली. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि याचा पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल शिवायचं कसं ते सुद्धा मी दाखवणार आहे.
हे बघा अशा पद्धतीने आता ही आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आणि आपण एकच आकार दिलेला आहे कारण छोटी बाही असल्यामुळे आपण एकच आकार देत आहोत. हे आपल्याकडे ही पूर्ण कटिंग आपली झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर मी परत परत सांगत असते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक कमेंट्स जरूर करा.